पूर्वीच्या काळातील शेती ही केवळ फक्त माती आणि पाणी या दोन घटकांवर आधारित होती. परंतु आजच्या काळात आधुनिक शेतीमध्ये माती आणि पाण्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच AI चा वापर वाढतोय. AI बद्दल बोलायचं झालं तर AI मुळे केवळ उत्पादनच नाही तर पाणी, खत आणि महत्त्वाचं म्हणजे मजुरी खर्चात बचत होते. पण पाणी आणि खत कसं आणि किती प्रमाणात वापरलं पाहिजे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आज आपण अशाच एका तंत्रज्ञानाविषयी जाणून घेणार आहोत जे माती, पाणी आणि खताशी निगडित आहे. ते म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स मधल्या सेन्सर्स विषयी. AI आणि इंटरनेट ऑफ थिंग्स तंत्रज्ञानामध्ये सेन्सर्सचा वापर केला जातो. या सेन्सर्समुळे काय होतं तर शेतीमधलं तापमान, आर्द्रता आणि प्रकाशाचं प्रमाण सतत मोजलं जातं. आता आपण एक एक करून या सेन्सर्स विषयी जाणून घेऊयात. तापमान सेन्सर हा उष्णता मोजतो. तापमान एका ठराविक मर्यादेच्या बाहेर गेलं की सेन्सर्समुळे फॉगर्स किंवा फॅन सुरू होतात. दुसरं आहे ओलावा सेन्सर. हा मातीतील पाण्याचं प्रमाण मोजतो, ज्यामुळे मोटार आपोआप सुरू किंवा बंद होते. LDR सेन्सर हा प्रकाशाची तीव्रता मोजतो, ज्यामुळे LDR सेन्सर शेडनेटचं कापड उघडायचं की बंद ठेवायचं हे ठरवतो. EC सेन्सर हे पाण्यात विरघळलेल्या क्षारांचं प्रमाण मोजतात, जे की फर्टिगेशनसाठी फायदेशीर ठरतं. म्हणजे काय तर पिकाच्या वाढीनुसार जेवढं खत गरजेचं आहे तेवढंच खत पाण्यामध्ये मिसळून ठिबकद्वारे देतात. यामुळे पाण्याची बचत तर होतेच, शिवाय खत देखील योग्य प्रमाणात दिलं जातं. NPK सेन्सर मातीतील नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांचं प्रमाण मोजण्यासाठी याचा वापर होतो. पाण्याचा प्रवाह मोजणारा सेन्सर पिकांना किती लिटर पाणी दिलं गेलंय याची नोंद ठेवतो.